आता जर तुम्ही स्पेशली इक्विटी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला स्टॉक कसे फाइंड आउट करायचे ते मी तुम्हाला शो करतो. आता इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, त्या स्टॉकमध्ये मोमेंटम असणं. आता त्या स्टॉकमध्ये मोमेंटम कधी असू शकतात, एक तर त्यामध्ये काही खास न्यूज असतील तर, किंवा त्या शेअरचे काही रिझल्ट्स असतील तर, किंवा त्या शेअरमध्ये जबरदस्त व्हॉल्यूम्स आपल्याला वाढलेले दिसत असेल तर त्या शेअरमध्ये मोमेंटम येण्याचे जबरदस्त हाय चान्सेस असतात. आता हा जो स्क्रीनर आहे ना, तो स्क्रीनर आपल्याला डायरेक्टली इथं सगळ्या गोष्टी शो करतो. त्या स्क्रीनरचं नाव आहे इंट्राडे स्क्रीनर. हा स्क्रीनर मी पर्सनली यूज करतो. तर ह्या स्क्रीनरचं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन शो करतो. जर आपण इथे इंट्राडेवर क्लिक केलं, बेस्ट इंट्राडे स्टॉक्स जर क्लिक केलं ना, तर कोणते शेअर्स आपल्याला मोमेंटममध्ये आहेत ते डायरेक्टली इथे शो करतं. सो ह्यामध्ये प्राईज ॲक्शन बघून आपल्याला एंट्री आणि एक्झिट करायचे आहेत. त्याचबरोबर इथे व्हॉल्यूम चेंजसुद्धा आपल्याला इथे दिसतील, म्हणजे रेग्युलरपेक्षा किती हाय व्हॉल्यूम्स आहेत ते आपल्याला इथे दिसून येतील. आणि हा जो स्क्रीनर आहे इझी टू यूज आहे कम्पेअर टू अदर स्क्रीनर्स. मी भरपूर स्क्रीनर्स यूज केले, त्यातला सर्वात मला हा इझी स्क्रीनर वाटलेला आहे यूज करायला. त्यानंतर मार्केटचं सेक्टर परफॉर्मन्ससुद्धा आपल्याला ते डायरेक्टली इथे शो करतं, आपल्याला दिसून येईल. आज आहे सॅटर्डे, मार्केट क्लोज आहे, त्यामुळे इथे डाटा अपडेट झालेला नाही आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही इथे डिटेल्समध्ये बघू शकता.